पण जिद्द किती असावी, आणि ही जिद्द तुमच्या माझ्यासाठी नाहीये, महाराष्ट्राच्या हितासाठी आज हा 84 वर्षाचा नेता योद्धा हा लढतोय आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी, काळजी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आग्रह करतोय. ही गोष्ट आपण सगळ्यांनी पहिल्यांदा लक्षात ठेवली पाहिजे. महाराष्ट्रात 2 पक्ष फुटले, त्यात आमचाही पक्ष फोडला. देवेंद्र फडणवीस कुठेतरी म्हणतात की हे सगळं शरद पवारांनीच पक्ष फोडीचं राजकारण सुरू केलं. पवार साहेबांनी कधी कुठला पक्ष फोडला नाही. काही लोकांनी शिवसेना सोडली, काँग्रेसमध्ये आले. पण इथं काय झालं, शिवसेना फोडली, 2 तुकडे केले, राष्ट्रवादी फोडली, 2 तुकडे केले, आणि निवडणूक आयोग आणि या सगळ्यांची जबाबदारी बाळगणार जे कोणी होते, आता सगळ्यांची नावं घेणं कोर्टाचा अवमान होईल, त्या सगळ्यांच्या पाठिंब्यानं यांचं वेगळं अस्तित्व 10वं शेड्यूल असताना देखील निर्माण करण्यात आलं आणि भारताच्या लोकशाहीला मोठा धक्का देण्याचं काम झालं. या गोष्टी आता इथनं पुढे सुरू होतील. काँग्रेसने पक्षांतर बंदी कायदा आणला, त्याच्या विरोधात नेमके सत्तेसाठी यांनी 2 पक्ष महाराष्ट्रातले फोडले. आमचे लोक गेली, शिवसेनेची गेली ते 50 खोके ओके, 50 खोके एकदम ओके साठी पारावर चर्चा चालायच्या त्यावेळी. या आपल्या आमदारांनी किती घेतले असतील? कोण म्हणायचं 10 कोटी, दुसरा म्हणायचा 20 कोटी, तिसरा म्हणायचा येडे झाला काय, आपला आमदार एवढा पोचलेला आहे 50 येणार नाही. म्हणून महाराष्ट्रामध्ये 50 खोके हा आकडा जनतेनं फिक्स केलेला आहे. कारण जनतेला माहिती आहे एकेकाच्या दारात 3-3 फॉर्च्युनर सकाळी पूजा करायला उभ्या राहिल्या, त्याच वेळी लोकांना लागलं. 2-4 आमदारांनी तर मोठे बंगले बांधले, त्यावेळी लोकांच्या लक्षात आलं की आपल्या आमदारांनी लय कमावलेलं आहे. दुसऱ्या बाजूने आमचा पक्ष फुटला, आमचा पक्ष वेगळ्या कारणाने फुटला. आमचा पक्ष नुसती हुल दिली तर आमचे हे सगळे पळून गेले. नुसती हुल, असं आपण कॉलेजमध्ये असताना नुसतं असं करतो की नाही, ते घाबरतात माणसं, तशी हुल मोदी साहेबांनी दिली, हे सगळे बहादर तिकडे गेले. आणि त्या सगळ्यांच्या मागे या मतदारसंघातला एक गद्दार देखील निघाला, तोही गद्दारी करण्यासाठी तिकडे गेला. ठीक आहे, जा बाबा. पण महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या सदस्यांच्याकडून काय अपेक्षा पाहिजे?